श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी यांचं दर्शन केल्यानंतर करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी माता यांच्या दर्शनाला का जावं ह्याच्याबद्दल पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येक भाविकांना असं वाटतं की तिरुपती बालाजीच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हावं. दरवर्षी लाखो भाविक तिथं जाऊन बालाजी चरणी नतमस्तक पण होतात. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यानंतर संपूर्ण तुम्हाला जर फलप्राप्ती व्हावी असे वाटत असेल, तुमची यात्रा सफल व्हावी असं वाटत असेल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या चरणी नक्कीच नतमस्तक व्हावं लागतं. तर ह्यामागं काय कथा आहे ते आपण अगोदर पाहून घेऊया. कोल्हापूरला असलेली महालक्ष्मी माता हे मंदिर स्वयंभू आहे. कानाकोपऱ्यातून लाखो भाविक तिच्या दर्शनाला येतात. 90% लोक हे अगोदर बालाजीचं दर्शन घेऊन नंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात. तर आता माता महालक्ष्मी कोल्हापूरला का आली बरं, इतर ठिकाणी का गेली नाही हे आपण सर्वप्रथम आधी पाहूया. सप्तऋषी यांनी यज्ञ करायचं ठरवलं होतं, परंतु त्या यज्ञाचं फळ कोणाला द्यावं हा प्रश्न त्यांच्या मनात पडला होता. त्यामुळं त्यांच्या मनात एक वेगळंच असं भाव निर्माण झाला की एवढं ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवापैकी आपण ते यज्ञाचं फळ कोणावर द्यावं असा प्रश्न त्या ऋषींच्या मनात पडला होता. त्यावेळी नारद मुनी तेथे आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तिन्ही देवाची परीक्षा घ्या आणि त्यातून जो कोणी श्रेष्ठ असेल ते ठरवा आणि त्यांना ते यज्ञाचं फळ द्या. भृंग ऋषी प्रथम देवाचे देव महादेव यांच्या परीक्षा घेण्यासाठी कैलासात गेले. त्यातीलच एक ऋषी होते ते. तिथं त्यांनी माता पार्वती आणि भोले शंकर म्हणजे देवादिदेव महादेव हे एकांतात बसले होते. ते त्यांना पाहून भृग ऋषीला राग आला, कारण त्यांनी ज्यावेळेस ते ऋषी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांची विचारपूस केली नाही त्यांनी. त्यामुळे त्यांना क्रोध आला, कारण भृंग ऋषी हे खूप मोठे तपस्वी होते. महादेवाने आपल्याकडं पाहिलंसुद्धा नाही. त्यामुळं ऋषीला राग आला आणि त्यांनी शाप दिला की तुमची पूजा मूर्तीत न होता लिंगात होईल. आणि नंतर तिथून ते निघून गेले. नंतर ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवसुद्धा सरस्वती मातेच्या जी वीणा वाजित होती त्याच्यामध्ये दंग होते. त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाला पण शाप दिला की तुमचे अखंड सृष्टीत तुमची पूजा कोठेही केली जाणार नाही. म्हणून आपण पाहतो की ब्रह्मदेवाचं फक्त एकच मंदिर आहे, ते फक्त राजस्थानमध्ये आहे. बाकी पृथ्वीवर त्यांचं कुठलंही मंदिर नाही. नंतर ऋषीमुनी ते भगवान विष्णूकडे गेले. त्या ठिकाणी माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय चोपत होत्या. त्यावेळी भृंग ऋषीला पण खूप राग आला आणि त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. तरीसुद्धा भगवान विष्णूला राग आला नाही. ते भृंग ऋषीला म्हणाले, ऋषीमुनी गुरुदेव, तुम्ही माझ्या छातीवर माझ्या लाथ मारली, कारण माझी छाती ही कठोर आहे, परंतु तुमचे पाय हे मृदू आहे, तुम्हाला लागलं तर नाही ना. असे म्हणून भगवान विष्णू ऋषींचे पाय दाबू लागले. त्यावेळी ऋषींचा राग शांत झाला आणि ऋषींनी सर्वश्रेष्ठाचं फळ म्हणजे यज्ञाचं फळ हे भगवान विष्णूला दिले. हे सर्व पाहिल्यानंतर माता लक्ष्मीला खूप राग आला आणि त्यांनी भगवान विष्णूला विचारलं की तुम्हाला भृंग ऋषींनी लाथ मारली तरी तुम्हाला राग आला नाही का? तुम्ही त्यांना शाप का नाही दिला? म्हणून मातेला पण खूप राग आला, कारण माता लक्ष्मी म्हणाल्या, भगवान विष्णूच्या हृदयात मी बसले आहे आणि जिथं त्यांनी लाथ मारली तिथं लाथ ती मला स्वतः लागली असं त्यांना वाटलं आणि त्या क्रोधित झाल्या आणि त्यांनी विष्णुदेवाला शाप दिला की तुमचं दुसरं लग्न होईल आणि त्यावेळी तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. मग माता क्रोधित होऊन माता लक्ष्मी ही कोल्हापूरला आली. आता बालाजी रूपात विष्णुदेव माता लक्ष्मीच्या मागे तिथे आले होते. नंतर तुम्हाला तर माहीत आहे तिरुपती बालाजीचं लग्न हे माता पद्मावती बरोबर झालं, परंतु दुसऱ्या लग्नाच्या वेळेस तिरुपती बालाजीनं कुबेराकडून कर्ज घेतलं होतं आणि कर्ज लवकर फिटणार नाही असा शापही माता लक्ष्मीनं दिला होता. त्यामुळे जोपर्यंत ह्या अखंड सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती तिथं जाऊन मुंडन करीत नाही तोपर्यंत देवाचं म्हणजे बालाजीचं कर्ज फिटणार नाही असा शाप होता. म्हणून जो कोणी भक्त तिरुपती बालाजीला जातो तिथं मुंडन करतो
त्यांना कर्ज राहत नाही असं सांगण्यात येतं. माता लक्ष्मी ही कोल्हापूरला आली त्यावेळेस भगवान विष्णूही त्यांच्या मागोमागो त्यांचा शोध घेत कोल्हापूरला आले होते असं सांगितलं जातं. आता माता लक्ष्मी कोल्हापूरलाच का आली, इतर ठिकाणी त्या का गेल्या नाहीत ते पाहूया. कोल्हापूर परिसरात अनेक राक्षस होते जे साधू संत मुनी यांना त्रास द्यायचे, त्यांचे यज्ञ होऊ देत नव्हते. म्हणून त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे त्यांचं संरक्षण त्या राक्षसापासून करण्यासाठी माता लक्ष्मी कोल्हापूरला आली असं सांगितलं जातं. कोल्हापूरचं हे मंदिर 1383 साली बांधलं गेलं आहे असं सांगितलं जातं. आता तुम्ही पण बालाजीच्या दर्शनाला गेल्यानंतर करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला विसरू नका, कारण आपली पूर्ण यात्रा ज्यावेळी महालक्ष्मीचं दर्शन घेईल त्यावेळेस पूर्ण होते आणि आपली मनोकामना देखील पूर्ण होईल. तिरुपती बालाजी यांच्या 2 पत्नी देवी पद्मावती आणि महालक्ष्मी माता या होत्या. त्यामुळं सर्वप्रथम आपण देवी पद्मावतीचं दर्शन बालाजीच्या ठिकाणी घेतो आणि नंतर आपण करवीर निवासिनी कोल्हापूरची माता महालक्ष्मी यांचं दर्शन घेतो. आजही तिरुपती बालाजी संस्थानावरून मातेला शालू पाठवला जातो, ओठी पाठवली जाते, अलंकारही पाठवले जातं. ही खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे. एकदा तरी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला अवश्य जा आणि मग नंतर कोल्हापूरचे महालक्ष्मीच्या दर्शनाला तुम्ही नक्कीच द्या. तुमच्या जीवनातील सर्व संकटे ही नक्कीच दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.